नमस्कार यूट्यूब फॅमिली, ज्यूस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण बघत आहोत चिलापी माशाचं कालवण किंवा चिलापी माशाची आमटी किंवा रस्सा. तर इथे मी हे मासे स्वच्छ ज्वारीच्या पिठाने धुवून घेतलेले आहेत. त्याला मी 2 चमचे मीठ आणि 2 चमचे हळद लावून घेणार आहे. सर्व जे पीस आहेत त्याला हाताने व्यवस्थित कालवून सर्व पिसाला अशी हळद लागेल असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा इथे या ठिकाणी मला थोडीशी हळद कमी वाटत आहे, तर मी अजून याच्यामध्ये 1 ते 2 चमचे हळद टाकून व्यवस्थित सर्वत्र मिक्स करून घेणार आहे. हळद मीठ लावल्यामुळे या माशाचे मॅरिनेट टेस्टी होते आणि खायला पण याची करी जी आहे ती टेस्टी लागते. तर इथे बघा मी हे माशाचं कालवण बनवण्यासाठी 2 चमचे तीळ, कोथिंबीर, 1 इंच आलं, 4 लसणाच्या गड्ड्या, 1 टोमॅटो आणि खोबरं घेतलेलं आहे. इथे मी लोखंडाचा तवा ठेवून खोबरं व्यवस्थित लालसर असं थोडंसं तेल घालून भाजून घेणार आहे. ते भाजल्यानंतर आपण इथे घातलेलं आहे लसूण आणि तीळ. ते पण इथे व्यवस्थित आपण थोडंसंच तेल घालून भाजून घ्यायचं आहे. याच्यामध्ये जातील 2 चमचे जिरे, ते पण भाजून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये जाईल 1 टोमॅटो याच्यामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून लसणाचा कच्चापणा जाईल आणि टोमॅटोचाही कच्चापणा जाईल. हे आपलं व्यवस्थित जिन्नस सर्व भाजून झालेले आहेत. याच्यामध्ये आपण 1 इंच आलं घालून घ्यायचं आहे. तर हे बघा हे सर्व आपला जिन्नस भाजून झालेले आहे. तर याच्यामध्ये आलं आणि कोथिंबीर घालून हे तुम्ही मिक्सरला लावून घ्या किंवा कळ असेल तर उकळीत कुटून घ्या किंवा वाटावर वाटून घ्या. हे बघा हे आपलं वाटण तयार आहे. त्याच्यामध्ये मी पॅन ठेवून 2 चमचे तेल घातलेलं आहे. तुम्हाला जसं तेल हवं आहे तसं तुम्ही घालू शकता. जास्त कट हवा असेल तर 3 ते 4 चमचे तेल तुम्ही या ठिकाणी घालू शकता. तेल घातल्यानंतर आपलं जे वाटण आहे ते मी इथे घालून घेतलेलं आहे. तर हे व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. तसं तर आपण सर्व वस्तू या ठिकाणी भाजून घेतलेल्या आहेत. हे तेल सुटल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला थोडीशी 1 चमचा हळद घालून घ्यायची आहे. तर हळद व्यवस्थित भाजल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे घरगुती आपला काळा मसाला. आम्ही सोलापूर जिल्ह्यातले असल्यामुळे आम्ही एसूर वापरतो. आपल्या सोलापूर जिल्ह्यात काळा मसाला किंवा एसूर किंवा घरगुती मसाला असे म्हणतात. तर हे बघा हे मी 2 ते 3 चमचा या ठिकाणी घालून घेणार आहे आणि हे पण व्यवस्थित तेलावर परतून घेणार आहे. हे तेलावर परतून झाल्यानंतर याला तेल सुटेल. तेल सुटल्यानंतर आपण जे हळद मीठ लावून ठेवलेले मासे होते ते या ठिकाणी आपण घालून घेणार आहोत आणि ह्या माशाला सर्व मसाला असा मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून सर्व मसाला ह्या सर्व माशांच्या पिसाला लागेल. तर बघा हे व्यवस्थित असं 2-3 मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये एका बाजूला गरम पाणी करायला ठेवायचं आहे. इथे तुम्हाला जसा रस्सा हवा असेल, पातळ रस्सा हवा असेल तर 2 ते 3 ग्लास तुम्ही पाणी घालू शकता आणि थोडासा करी टाईपमध्ये रस्सा हवा असेल, ग्रेव्ही टाईपमध्ये रस्सा हवा असेल तर तुम्ही 2 ग्लास इथे गरम पाणी घालून घ्यायचं आहे. गरम पाणी घातल्यामुळे या ज्या कालवण आहे त्याला खूप छान अशी टेस्ट येते. थंड पाणी घालण्यापेक्षा थोडंसं गरम पाणी करून तुम्ही या ठिकाणी घालायचं आहे. हे बघा या ठिकाणी मी 2 ते 3 छोटे चमचे मीठ घातलेलं आहे. उकळी आल्यानंतर आपण नंतर एकदा बघणार आहोत आपल्याला मिठाची आवश्यकता आहे का ते. तोपर्यंत मी इथे 2 ते 3 चमचे छोटेसे मीठ घातलेलं आहे. तर या ठिकाणी आपली उकळी येत आहे. तर माशाचं कसं असतं बघा, माशाला एक उकळी आली की ते मासे शिजून निघतात.
चिकन किंवा मटणासारखेला खूप वेळ लागत नाही. मासे हे पचायला पण हलके असतात आणि शिजतात पण लवकर. तुम्ही एकच उकळी काढली तर मासे हे शिजून निघतात. तर बघा इथे मस्त अशी दणदणीत एक उकळी आलेली आहे. तर उकळी आल्यानंतर आपल्याला रस्सा थोडासा टेस्ट करायचा आहे. जर तुम्हाला तिखट हवा असेल तर तिखट आणि मीठ हवं असेल तर मीठ तेही तुम्ही वरून ॲड करू शकता. तर तिखट मीठ जर तुम्हाला हवं असेल तर वरून ॲड केल्यानंतर इथे आणखी एक उकळी काढून घ्यायची, म्हणजे तो तिखटाचा आणि मीठ हे सर्वत्र कालवणामध्ये व्यवस्थित मिक्स होईल. तर बघा हे असं उकळी आल्यामुळे तुम्हाला यावरती कट दिसणार नाही, पण भाजी जशी थंड होईल तसा हा कट दिसायला चालू होईल. तर बघा या ठिकाणी मी थोडंसं हलवून घेतलेलं आहे तरी इथे कट दिसायला चालू झालेला आहे. तर बघा आपली उकळी पण आलेली आहे आणि आपले मासे पण शिजलेले आहेत. आणि या ठिकाणी मी थोडीशी टेस्ट करून बघितलेली आहे तर थोडंसं मीठ कमी होतं. तर मी आणखी 2 चमचे मीठ यामध्ये घालून घेणार आहे आणि आणखी 1 मिनिटभर मी गॅस चालू ठेवणार आहे, कारण मीठ सर्वत्र मिक्स व्हायला इथे 1 ते 2 मिनिट लागणार आहे. त्याच्यामुळे गॅस बंद करायचा नाही. मीठ घातल्यानंतर तिखट घातल्यानंतर 1 मिनिट गॅस चालू ठेवायचा, म्हणजे व्यवस्थित असं सर्वत्र मिक्स होईल ते. तर बघा या ठिकाणी कसं मस्त असं तेल सुटलेलं आहे. तर आपण गॅस बंद केलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की मस्त असा भाजीला कट आलेला आहे. तर रश्श्याला तुम्ही नेहमी माशाचे तोंड आणि शेपटाचा उपयोग करायचा आहे, त्याच्यामुळे माशाचा रस्सा खूप छान असा होतो. तर आपण 1 किलो मासे आणलेले होते, त्याचे मी तोंड, काही पीस आणि काही शेपटाचे पीस असे मिळून इथे करी केलेली आहे. आणि बाकीचे राहिलेले पीस ते मी तुम्हाला फ्राय दाखवणार आहे. तर इथे बघा फ्राय आणि आपले हे फिश करी किंवा माशाचं कालवण हे आहे चिलापी माशाचं कालवण. तर हा चिलापी माशाचं कालवण खूप टेस्टी लागतं. तर तुम्ही नक्की करून बघा आणि कसं झालं आहे ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तर बघा मस्त असा झालेला आहे. तर या खायला